नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये असे एक मंदिर आहे की ज्या मंदिराचा पायाच ठेवला गेलेला नाही आहे आणि ते मंदिर हवेतून उडत येत असताना एका सुंदर अशा तलावाच्या काठाशी विराजित केल्या गेलेले आहे। आज आपल्या अनोखा देश या चॅनलमध्ये आपण त्याच सुंदर मंदिराबद्दल आणि या अतिशय क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये असलेल्या इंदूर शहरापासून पश्चिमेकडे सुमारे 40 किलोमीटर अंतरावर देपालपूर नावाची एक प्राचीन वस्ती आहे। देपालपूर पासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर बनेडिया नावाचे गाव आहे। येथील स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असे सांगितले की अनुमानानुसार देपालपूर पासून ते बनेडिया पर्यंत जुन्या काळी हे एक विशाल असे नगर असावे, कारण या दोन्ही गावांच्या सीमा एका सुंदर आणि विशाल तलावाने जोडल्या गेलेल्या आहेत। याच सुंदर आणि विशालकाय तलावाच्या काठावर कितीतरी दंतकथांशी जोडल्या गेलेले अतिशय क्षेत्र असलेले दिगंबर जैन अतिशय क्षेत्र आहे की जे अत्यंत प्राचीन आहे। अनेक दंतकथांपैकी एक दंतकथा फारच प्रचलित आहे। त्या दंतकथेनुसार असे सांगितले जाते की हे मंदिर एकेकाळी भट्टारकांच्या अद्भुत शक्तीने आकाशभ्रमण करीत होते। या मंदिराचे आकाशभ्रमण सुरू असताना हे मंदिर या सुंदर आणि विशाल तलावाच्या जवळ येऊन पोहोचले। या विशालकाय तलावाची रमणीयता बघून भट्टारक प्रभावित झाले व भट्टारकांनी हे अतिप्राचीन मंदिर तलावाच्या काठाशी उतरविले आणि तेव्हापासूनच हे मंदिर याच ठिकाणी असल्याचे सांगितले जाते आणि अशीच या ठिकाणच्या स्थानिकांची मान्यता आहे। म्हणूनच या मंदिराला उडून आलेले मंदिर असेही म्हणतात। शेकडो वर्ष प्राचीन भीमकाय बकुळवृक्ष, वटवृक्ष आणि आंब्यांच्या वृक्षांच्या परिसराने आच्छादित असलेले या मंदिराचे धवल, उज्ज्वल, उत्तुंग आणि विशाल गुंबज कितीतरी किलोमीटर वरून सहज दृष्टिक्षेपात येते। विशाल सरोवराच्या काठाशी असलेले हे प्राचीन अतिशय दिगंबर जैन मंदिर अपूर्व सौंदर्य धारण केलेले असे दिसून येते। या मंदिराच्या आतमध्ये तयार करण्यात आलेली काचेच्या छोट्या छोट्या तुकड्यांपासून कलाकृती इतकी सुंदर आहे की बघणाऱ्याला बघतच बसावी असे वाटेल। असे सांगितले जाते की संपूर्ण भारतवर्षात हे एकमात्र असे अतिशय क्षेत्र आहे की ज्याचा पाया ठेवला गेलेला नाही आणि हे अतिशय क्षेत्र जवळपास 900 वर्ष प्राचीन इतके आहे। या मंदिराचे मूल नायक तीर्थंकर श्री अजितनाथ भगवान यांची अतिशयकारी आणि मंत्रमुग्ध करणारी प्राचीन मूर्ती आहे। या मूर्तीवर असलेल्या शिलालेखात संवत 1548 असे कोरलेले दिसून येते। मूल नायक मूर्तीसोबतच या मंदिरामध्ये अनेक प्राचीन मूर्त्या सुद्धा विराजित केलेल्या आहेत। प्रत्येक पौर्णिमेला विशेष करून यात्री लोक या ठिकाणी मोठी गर्दी करतात। या मंदिरचे मूल नायक श्री 1008 अजितनाथ भगवान यांची प्रतिमा वीतरागी असून अतिशयकारी अशी आहे। अतिशयकारी असणारी ही मूर्ती मनातील वांछित इच्छा पूर्ण करते असेही म्हटले जाते। मित्रांनो, आज जर आपण बघितले तर हे मंदिर एका भक्कम आणि भव्य अशा परकोटाच्या आतमध्ये आहे असे दिसून येते। या परकोटाच्या आतमध्येच भव्य अशी एक धर्मशाळा आहे, ज्या ठिकाणी यात्रेकरूंना थांबण्यासाठी 25 रूम्स अवेलेबल आहेत। या ठिकाणापासून सगळ्यात मोठे एअरपोर्ट हे इंदोर या ठिकाणी आहे, तर रेल्वे स्टेशन हे सुद्धा इंदोर या ठिकाणीच आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला जवळपास आजूबाजूला भरपूर अशी बघण्यासारखी आणि फिरण्यासारखी ठिकाणे आहेत, जसे इंदोर, उज्जैन, पुष्पगिरी, सिद्धवरकुट, मानतुंगगिरी, धार, मांडू या ठिकाणचा किल्ला, एक आणि अनेक असे गोष्टी तुम्हाला बघता येतील। तर असे हे बनेडियाची अतिशय क्षेत्र इंदूर जिल्ह्यात येत असून तुम्ही या ठिकाणाला नक्कीच एकदा तरी भेट द्या। मित्रांनो,
या मंदिराच्याच अगदी काठाशी असलेला सुंदर विशालकाय तलाव मी आता तुम्हाला दाखवतो। या पायऱ्यांनी मी वर आलो त्यावेळेला नुकताच सूर्योदय झाला होता, कारण आम्ही सकाळी 5:30-6लाच मंदिराचे दर्शन घेतले व त्यानंतर या अतिशयकारी मंदिराच्या बाजूला असलेल्या सुंदर तलावाजवळ येऊन या तलावाचे विहंगम दृश्य न्याहाळत बसलो। तुम्हाला सुद्धा या ठिकाणचे सुंदर सूर्योदय दाखवावा असा मला वाटला, तो आता आपण बघूया। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर अनोखा देशमध्ये परत एकदा MP डायरीजमध्ये आपलं स्वागत। MPला हा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस सुरू होत आहे बनेडियाजी या अतिशय क्षेत्रापासून। तर त्या ठिकाणी असलेला मंदिरच्या बाजूला असलेला हा सुंदर तलाव, या तलावाची सुद्धा ज्या इतिहास आणि जे इथलं महात्म्य आहे हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। त्याच पद्धतीने तुम्ही इथला सकाळचा सूर्योदय बघू शकता। आज आपला MP डायरीज मधला तिसरा दिवस या सुंदर सूर्योदयाने होतो आहे आणि इथून बनेडियावरून आता आपण गोमटगिरी आणि इंदोर एक्सप्लोअर करणार आहे। इथून 35 किलोमीटर्स फक्त इंदोर आहे, तर फक्त अर्धा तासात आपण इंदोरला पोहोचू आणि इंदोरचे सुंदर प्लेसेस मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर गुड मॉर्निंग आणि आजच्या तिसऱ्या दिवसाला या ब्लॉगने आपण सुरुवात करूया।